आज आपण बनवणार आहोत मुलांच्या आवडीचा गुबगुबीत अंड्याचा पराठा। तर पराठा बनवण्यासाठी इथे मी 2 कप गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं। अर्धी पळी याच्यामध्ये मी तेल घालून घेतलं। आता तेल आणि मीठ छान असं आपण पिठामध्ये एकत्र करून घेऊया। हाताने चांगलं व्यवस्थित असं चोळून घ्यायचे। तर बघा ह्या पद्धतीने मस्त असा गुबगुबीत पराठा आपण इथे तयार करणार आहोत। आता तेल मीठ चांगलं व्यवस्थित एकत्र करून घेतलं की याच्यामध्ये आपल्याला साधं नॉर्मल आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि पीठ आपल्याला जसं आपण रोजच्या चपातीला मळून घेतो त्या पद्धतीने मळून घ्यायचे। तुमच्याकडे जर रोजची चपाती बनवून जर पीठ शिल्लक राहिलं तर त्याचे सुद्धा तुम्ही पराठे बनवू शकता, झटपट तयार होतील। तर बघा आता पीठ आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवलंय। एक बाउल घेतला, त्याच्यामध्ये 5 अंडे मी फोडून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण सर्व जिन्नस घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतली, ती घालून घेतली। 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतल्या, जास्त तिखट नाहीये। मुलांना जर जास्त तिखट चालत नसेल किंवा जर अशा पद्धतीने मिरच्या टाकल्यानंतर खाणार नसतील तर मिक्सरला मिरच्या फक्त फिरवून घ्यायच्या अगदी बारीक, म्हणजे दाताखाली त्या येत नाहीत। एक छोट्या साईजचा टमाटा इथे मी अगदी बारीक असा चिरून घेतला। 2 छोट्या साईजचे कांदे मी अगदी बारीक असे चिरून घेतले आहेत। सर्व जिन्नस आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊया कोथिंबीर। तर शिमला मिरची, कांदा आणि छान अशी आपण याच्यामध्ये टोमॅटोच्या फोडी घातलेल्या आहेत अगदी बारीक चिरलेल्या। आता 2 चिमूट आपण याच्यामध्ये मिरेपूड घालून घेतली। खूप छान असे स्वादिष्ट पराठे तयार होतात। चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि चमच्याने आता आपल्याला हे एकत्र करून घ्यायचे। तर बघा मुलं जर भाजी चपाती खात नसतील, व्यवस्थित असं जर जेवण करीत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पराठा नक्की बनवून द्या। तर चमच्याने आपण आता हे हलक्या हाताने एकत्र करून घेऊया। जास्त फेटू नका, ते पातळ होईल मिश्रण आणि मग आपल्याला व्यवस्थित असे पराठे बनवता येणार नाही। चमच्याने व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। आता पराठे बनवण्यासाठी आपलं पीठ सुद्धा 10 मिनिटासाठी आपण छान असं भिजवून घेतलेलं आहे। पोळपाटावरती पीठ काढून घेतलं, याच्यावरती गव्हाचं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि पीठ पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचे। तुमच्याकडे चपाती बनवून जर शिल्लक पीठ राहिलं असेल तर त्याचे सुद्धा तुम्ही पराठे असे मस्त बनवू शकता। तर बघा आता आपण याच्यामध्ये काही पीठ काढून घेतलं। चपातीला जसं आपण पीठ काढून घेतो तेवढ्याच आकाराचा आपण इथे उंडा काढून घेतला। त्याच्यावरती कोरडं पीठ टाकायचं आणि छान अशी आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची। तर कोरडं पीठ टाकून छान अशी आपण मस्त याची एक मोठ्या साईजची चपाती लाटून घेऊया। कोरडं पीठ टाकून घ्यायचं गव्हाचं, म्हणजे व्यवस्थित अशी आपल्याला लाटता येते। तर अगदी मस्त असे गुबगुबीत हे पराठे तयार होतात। बनवायला देखील खूप सोपे आहे। मुलं जर भाजी चपाती खात नसतील तर हे पराठे आवडीने खातील अगदी पोटभर, आणि मुलंच काय मोठे सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीचे हे पराठे अगदी चटपटीत तयार होतात। तर बघा मी अशा पद्धतीने एक चपाती लाटून घेतली। आता चाकू घ्यायचा आणि चाकूने आपल्याला मधोमध असे 2 कट करून घ्यायचे। संपूर्ण कट करायचे नाही, अर्धे करायचे समोरासमोर। बघा अशा पद्धतीने कट आपल्याला हे करून घ्यायचे। दोन्ही साईडने आपण कट करून घेतलेले आहेत। आता आपल्याला कडेची बाजू अशा पद्धतीने दुमडी करून घ्यायची। सेम दुसऱ्या साईडने सुद्धा आपण तसेच घडी जी आहे ती अशी दुमती करून घेतली आणि हाताने दाबून घेतलेली आहे। आता मधल्या साईडची पुन्हा एकदा एक घडी मारली आणि पुन्हा साईडची मारून घेतलेली घडी त्याच्यावरती ठेवून घेतली। दुसऱ्या साईडची घडी अशा पद्धतीने आपण याच्यावरती ठेवून घेतली आणि हे बंद करून घेतलं। बघा अशा पद्धतीने मस्त असे मुलांच्या आवडीचे आपण इथे आज मस्त अंड्याचे गुबगुबीत असे पराठे बनवत आहोत। तर बघा अशा पद्धतीने इथे मी ही घडी बंद करून घेतलेली आहे। आता याच्यावरती आपल्याला गव्हाचं कोरडं पीठ टाकून घ्यायचं। कडा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने बोटाने दाबून घ्यायच्या, म्हणजे त्या सुटती नाही, अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्या। तर खूप छान हे पराठे तयार होतात, नक्की बनवून बघा। याच्यावरती कोरडं पीठ टाकूया आणि आता हे लाटून घेऊया। सुरुवातीला हातानेच आपल्याला व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं। कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या, म्हणजे ते अजिबात सुटणार नाही। आणि आता आपण लाटण्याने व्यवस्थित असं लाटून घेऊया। तुम्ही हवा असल्यास गोल आकारामध्ये सुद्धा बनवू शकता, पण मुलांना असं काहीतरी वेगळं चटपटीत असं दिसायला देखील सुंदर आणि खायला सुद्धा तितकं स्वादिष्ट आहे, पण मुलं बघून सुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने आपण मुलांच्या आवडीचे इथे छान असे पराठे बनवणार आहोत। तर बघा मी अशा आकारामध्ये इथे लाटून घेतले। कडा सुद्धा व्यवस्थित लाटून घ्यायच्या, अगदी जाड ठेवायच्या नाही। मध्ये सुद्धा आपल्याला खूप पातळही करायचं नाही, खूप जाडही ठेवायचं नाही। बघा अशा पद्धतीने इथे मी व्यवस्थित असं एकसारखं चव बाजूने लाटून घेतलंय आणि मस्त आकार आलेला आहे। अशा पद्धतीने आपण हे लाटून घेतलंय। तर गॅसवरती तवा ठेवून घेतला होता। तवा गरम झाला की याच्यावरती आपण तेल टाकून घेतलं आणि याच्यावरती आपण आता ही चपाती घालून घेऊया। गॅस कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरती दोन्ही साईडनी खरपूस अशी आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची। कमी गॅसवरतीच आपल्याला हा पराठा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी मस्त खरपूस असा हा लागतो आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतो। तर गॅस कमीच आहे। कमी गॅसवरती दोन्ही साईडनी आपण छान असा आता हे रंग बदलेपर्यंत ही चपाती भाजून घेऊया।
तर तुम्ही बघू शकता किती मस्त असा खरपूस रंग आलेला आहे. मस्त चपाती ही भाजली. अशा पद्धतीने आपल्याला ही चपाती भाजून घ्यायची. तर दोन्ही साईडने मी छान अशी भाजून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला हे अंड्याचं मिश्रण घालून घ्यायचं. तर चमचा घेतला आणि चमच्याच्या मदतीने आपल्याला असं अंड्यावरती हे चव बाजूने व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे. गॅस कमीच ठेवलेला आहे. पुन्हा मी चपातीला तेल चोळलेलं आहे एक बाजूने आणि गॅस कमी ठेवायचा आहे. वरची बाजू थोडीशी सुकली की नंतर आपण पलटी करून घेतली आणि तुम्ही बघू शकता एक साईडने मस्त खरपूस कलर आलाय. अजिबात याच्यामध्ये कुठेही चपाती आहे असं मुलांना समजणार सुद्धा नाही. अगदी मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा समजणार नाही की तुम्ही चपातीवरती अशा पद्धतीने मिश्रण घालून हा पराठा बनवलेला आहे म्हणून. तर आता दुसऱ्या साईडने आपण हे अंड्याचं मिश्रण अशा पद्धतीने घालून घेतलं. पुन्हा थोडंसं तेल घालून घेतलं. आता खरपूस असा हा पराठा आपण भाजून घेऊया. गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे लगेच असा हा जळणार नाही. तर गॅस कमी ठेवला की असा खरपूस असा रंग येतो आणि खायला खूप छान लागतात. तर बघा गॅस कमी ठेवला आहे. कमी गॅसवरतीच आता आपण दोन्ही साईडने हे छान असं भाजून घेऊया. दोन्ही साईडनी छान असा रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असा हा पराठा आपला इथे भाजलेला आहे. कडा व्यवस्थित अशा दाबून दाबून घ्यायच्या आणि छान असा हा भाजून घ्यायचा आहे म्हणजे कडा सुद्धा अजिबात कच्चा राहत नाही आणि याच्यामध्ये कुठेही चपाती तुम्ही बघू शकता अजिबात दिसत नाही. मुलांना तर अजिबात समजणार सुद्धा नाही. तर बघा मी ताटामध्ये काढून घेतलाय. काय मस्त कलर आलेला आहे आणि गुबगुबीत असा हा अंड्याचा पराठा तयार झालेला आहे. आता सेम ह्याच पद्धतीने आपण दुसरा देखील बनवून घेऊया. तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं. सेम त्याच पद्धतीने पराठा मी दुसरा देखील लाटून घेतलेला आहे. आता थोडंसं तेल घालून घेतल्यानंतर हा सुद्धा कमी गॅसवरती आपण छान असा खरपूस भाजून घेऊया ही चपाती सुद्धा. तर गॅस मोठा नका करू, कमी गॅसवरतीच भाजून घ्या. आणि बघा दुसरी चपाती सुद्धा मी छान कलरवरती अशा पद्धतीने भाजून घेतली. आता त्याच्यावरती सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने मस्त अंड्याचं मिश्रण घालूया आणि गुबगुबीत असा पराठा आपण छान चांगला रंग बदलेपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर मुलं जर भाजी चपाती खात नसतील, व्यवस्थित असं जेवण करत नसतील, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना अगदी पोटभर खाऊ घालू शकता. मुलं पोटभर खातील, त्यांना समजणार सुद्धा नाही की तुम्ही याच्यामध्ये चपाती घातलेली आहे म्हणून. तर अशा पद्धतीचे हे पराठे मुलांना अवश्य बनवून द्या. दुसरा पराठा देखील आपण ह्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे. आता तो सुद्धा आपण छान असा भाजून घेऊया. कमी वेळेमध्ये आणि झटपट तयार होता. तुमच्याकडे जर पीठ शिल्लक असेल तर त्याच्यापासून सुद्धा तुम्ही अगदी झटपट असे पराठे बनवू शकता. तर एक साईड भाजल्यानंतर दुसरी साईड आपण पलटी करून घेतली. दुसऱ्या साईडने आता हे मिश्रण आपण अशा पद्धतीने याच्यावरती घालून घेऊया. कडेपर्यंत व्यवस्थित असं घालून घ्यायचंय म्हणजे चव बाजूने व्यवस्थित असा गुबगुबीत हा पराठा तयार होतो. तर मुलांच्या आवडीचे अशा पद्धतीचे हे पराठे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. बघा किती पटकन तयार झालेत आणि मुलांना सुद्धा आवडतील, आवडीने खातील मुलं, मोठे सुद्धा आवडीने खातील. तर बघा हा पराठा सुद्धा आपला इथे तयार झालाय. दोन्ही साईडने मी छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे आणि हे आपल्याला कमी गॅसवरतीच करायचंय. कमी गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने सर्व पराठे मी अशा पद्धतीने आता इथे बनवून घेणार आहे. तर मी इथे आता हा चौथा पराठा घातलेला आहे तव्यावरती आणि तो सुद्धा छान असा इथे मी बनवून घेणार आहे. तर ह्या पद्धतीने आता सर्व पराठे आपण बनवून घेऊया. तर पराठे आपले इथे रेडी झालेले आहेत. तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आणि छान खरपूस आपले पराठे हे तयार झालेत. अशा पद्धतीचे मुलांना पराठे नक्की आवडतील. तर बघा आपण एक कट करून सुद्धा बघूया. मस्त गुबगुबीत असे अंड्याचे पराठे तयार झालेले आहेत. तर बघा अशा पद्धतीने मुलांना रोल करून द्यायचं. मुलांना समजणार सुद्धा नाही की याच्यामध्ये चपाती आहे म्हणून. तर बघा मस्त असे आपले इथे अंड्याचे पराठे तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ खाली हाईप असं नाव आहे तर ते सुद्धा क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.